जैव वैद्यकीय कचरा निर्मूलन कर्मचारी संगठन का श्रृंखला उपोषण शुरू। ग्लोबल के कर्मचारी को वाइस इको केयर मिले। अब समाचार विस्तार से। जैव वैद्यकीय कचरा निर्मूलन कर्मचारी संगठन कर्मचारियों का जिलाधिकारी के सामने गुरुवार से श्रृंखला उपोषण शुरू किया गया। अकोला में ग्लोबल इको सेव सिस्टम बायोमेडिकल वेस्ट उठाने का काम पिछले 15 वर्षों से कर रही थी। ग्लोबल इको सिस्टम में अनेक वर्षों से 15 कर्मचारी काम कर रहे थे। कोरोना जैसे बीमारी से यह कर्मचारी अपनी जान की परवाह न करते अस्पताल में कोरोना जैसे पेशेंट का कचरा उठाकर ले जाया करते थे। महानगर पालिका की ओर से ग्लोबल इको सिस्टम को 30 वर्ष तक 2051 तक का ठेका दिया गया था। अचानक महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्ड ने अमरावती की ग्लोबल इको सेव सिस्टम को एक नोटिस जारी की। नोटिस में बताया गया कि आप अकोला में बायोमेडिकल वेस्ट उठाने का काम बंद कर दे। यह जानकारी ग्लोबल इको सेव सिस्टम के संचालक को मिलते ही ग्लोबल में जो कर्मचारी काम कर रहे थे उन कर्मचारियों को 30 जून से काम पर से बंद कर दिया गया और इन कर्मचारियों के ऊपर भूखमरी की नौबत आ गई। महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्ड ने खामगांव की वाइस एक केयर फॉर्मेटिक प्राइवेट लिमिटेड को काम दिया। जैव वैद्यकीय कचरा निर्मूलन कर्मचारी संगठन की मांग है कि जिलाधिकारी महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्ड ने वाइस इको केयर को यह आदेश दे ग्लोबल इको सेव सिस्टम में जो कर्मचारी काम पर थे उन कर्मचारियों को वाइस इको केयर मिले। इस समय श्रृंखला उपोषण में संगठन के अध्यक्ष शक्ति खरारे, सौ लता धनखड़, शुभम गवई, ऋतिक धनखड़, सुरेश घाटे, निलेश नागरीकर, विलास दानेकर, संतोष घाटे, महेंद्र कामले, राजेश मिश्रा, नंदगोपाल पांडे उपस्थित थे। मी शक्तिदास खरारे, जैव वैद्यकीय कर्मचारी संघटनाचा अध्यक्ष। आमची मागणी अशी आहे का आम्ही अकोल्यामध्ये गेल्या 15 वर्षापासून बायोमेडिकल उचलण्याचं काम करत आहोत आणि आमची जी कंपनी आहे ग्लोबल इको सेवा सिस्टम अमरावतीची, प्रदूषण महामंडळानं याचा परवाना रद्द करून वाइस इको केअर म्हणून खामगाववाल्याला कंपनीला काम दिलं आहे आणि त्या कंपनीमध्ये आम्हाला काम मिळालेलं नाही आहे। आम्हाला काम त्या कंपनीत भेटावं म्हणून यासाठी आम्ही उपोषणमध्ये इथं बसलेलो आहोत आणि हा उपोषण दिवसेंदिवस वाढणार आहे। आज सध्या साखळी उपोषण सुरू आहे, पण येणाऱ्या सोमवारपासून आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहोत आणि तरी जर आमचं काम जर झालं नाही तर आम्ही इथं आत्मदहनचा सुद्धा इशारा करून राहिलो। लवकरात लवकर कलेक्टर साहेबांना, प्रदूषण कंट्रोल बोर्ड अधिकाऱ्यांना आमची मागणी पूर्ण करावा, नाही तर हे घटना 100% इथं घडणार आहे। आम्ही कोरोनाच्या महामारीमध्ये न काही मागता म्हणजे पेमेंटचाही विचार न करता अकोल्याकरांची भरपूर सेवा केली। कुठेही जर कचरा आम्हाला आढळलं तर आम्ही ते कचरा उचलून आणायचे। आम्ही 24 तास त्या ठिकाणी कामं केल्या। महानगरपालिकामध्ये जे राजूरकर साहेब होते त्यांनासुद्धा आम्हाला खूप चांगला प्रतिक्रिया दिला। त्या टायमावर जिथेही कचरा असायचे ते आम्हाला फोन करून बोलवून घ्यायचे, आम्ही ते कचरा उचलायला तिथं जायचं आणि कोरोना महामारीमध्ये आम्ही नॉन स्टॉप कामं केले बिना सुट्टीचे। त्यासाठी अकोलेकरांना आमचा चांगला स्वागतही केला। महानगरपालिकेने आम्हाला खूप चांगला प्रतिकार दिला, पण आता प्रदूषण कंट्रोलच्या लेटरमुळं आमचं काम बंद झालं। आमच्या ग्लोबल कंपनीचं जे काम बंद झालं, पण त्या कामासाठी आम्हाला वाइस इको केअर म्हणून काम भेटला पाहिजे यासाठी आम्ही इथं आंदोलनासाठी बसलो आहोत। बोला। जैव वैद्यकीय कचरा निर्मूलन कर्मचारी संघटना साखळी उपोषण प्रमुख मागण्या। महाराष्ट्र मंडळांनी ग्लोबल इको सेव सिस्टीम अमरावतीचा परवाना रद्द करून अकोला जिल्ह्यातील जैविक कचरा उचलण्याचे कामाचा परवाना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांनी वाइस इको केअर अँड फॉर्मेटिक प्रायमरी लिमिटेड खामगाव जिल्हा बुलढाणा या आस्थापनेला दिल्यामुळे ग्लोबल इको सेव सिस्टीम अमरावती या आस्थापनेने दिनांक 30/6/2023 पासून अकोला जिल्ह्यातील कामगारांना बंद केल्यामुळे ही कामगार बेकार झाली आहेत। ही बेकार झालेली कामगारांना वाइस इको केअर अँड फॉर्मेटिक प्रायमरी लिमिटेड खामगाव जिल्हा बुलढाणा या आस्थापनेच्या सेवेत सामावून घेण्याचा आदेश महाराष्ट्र प्रदूषण मंडळांनी या आस्थापनेला द्यावा करिता सादर आंदोलन। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपादक सतीश देशमुख 9970321817।